जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला परमनंट सरकारी जॉब पाहिजे तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे गृह मंत्रालयातर्फे लेटेस्ट जॉब अपडेट आलाय, नोटिफिकेशन आली आहे. खासियतीची अशी आहे की अप्लाय करणं सुरू झालं आहे. महत्वाचं म्हणजे परमनंट जॉब तर आहेच, पण ग्रोईंग अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तुमचं वय 40 आहे तोपर्यंत सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय. अप्लाय कसं करायचं, सिलेक्शन कसं होणार आहे, वयाची अट काय, संपूर्ण माहिती सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, जे की मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येतं. यांच्यातर्फे हे अपडेट आलं आणि खासियत माहिती काय, तर खासियत याची अशी आहे की वर्ल्ड्स फर्स्ट फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी आहे, जी की इंडियामध्ये आहे. आणि यांच्यातर्फे हे अपडेट आलंय. नेमकं हे काय आहे, कशा प्रकारे, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळेल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही यांची नोटिफिकेशन आहे. तुम्ही इथे वाचू शकताय. भरतीची जी ॲडव्हर्टिजमेंट आहे तिचा नंबर इथे दिसून जाईल. नॉन अकॅडमिक या पोझिशन असणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. आणि अप्लाय कसं करायचं, तिथून हा फॉर्म भरून आपण अप्लाय करू शकतोय. आता सगळ्यात आधी आपण बघूया की कोण कोण अप्लाय करू शकतंय, वयाची अट काय, शैक्षणिक पात्रता काय आणि पोस्ट कुठली आहे. तर सगळ्यात पहिली पोस्ट आहे सेक्शन ऑफिसर. मग तुम्ही इथे अप्लाय करताय तर तुमचं वय नॉट लेस दॅन म्हणजे 21 किंवा त्यापेक्षा जास्त आणि 40 वयापर्यंत आहे. म्हणजे 21 ते 40 तुमचं वय आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन, म्हणजे सायन्स झालंय किंवा कॉमर्स झालंय किंवा आर्ट झालंय किंवा कुठलंही ग्रॅज्युएट तुम्ही आहात तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. फक्त यांचं एकच म्हणणं आहे की गुड अकॅडमिक रेकॉर्ड, म्हणजे तुमचं एक जे मार्क पडले ते चांगले पडलेले पाहिजे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. बाकी ते काही क्रायटेरिया नाही आहे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदी, इंग्लिश आणि कम्प्युटरमध्ये तुम्हाला प्रोफिशियन्सी पाहिजे, म्हणजे कम्प्युटर वगैरे तुम्हाला वापरता आलं पाहिजे. दुसरं आहे ते डेप्युटी सेक्शन ऑफिसर आहे. इथे पण 21 ते 40 तुमचं वय पाहिजे. इथे पण दिलंय बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन. त्यामुळे म्हणालो सगळ्यांसाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे तुम्ही आर्ट्समधले असले तरी चालेल, सायन्समधले असले तरी चालेल किंवा कुठलंही ग्रॅज्युएट आहात, कुठलीही बॅचलर डिग्री आहे तरी चालेल. फक्त एकच महत्त्वाची अट आहे की हिंदी, इंग्लिश आणि कम्प्युटर तुम्हाला चांगल्या प्रकारे वापरता आलं पाहिजे. त्यानंतर तिसरी पोस्ट आहे ज्यासाठी सगळ्यात जास्त जागा आहे, तुम्ही ते बघू शकता. इथे पण 21 ते 35 तुमचं वय पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन, म्हणजे तिन्ही पोस्टसाठी बॅचलर डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे कुठल्याही शाखेतून तुम्ही अप्लाय करू शकता. मग ठरवून घ्या तुम्हाला कुठली पोस्ट पाहिजे, कोणाची किती सॅलरी आहे, त्यानुसार तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. कारण की पात्रता सगळ्यांसाठी सेम आहे. इथे पण तुम्हाला हिंदी, इंग्लिश आणि कम्प्युटर चांगलं वापरता आलं पाहिजे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये आपल्याला माहिती मिळते की अप्लाय कसं करायचं. तर यांचं जे पोर्टल आहे त्याद्वारे आपण अप्लाय करू शकतोय. अप्लाय करण्यासाठी जनरल, EWS, OBC कॅटेगरीसाठी 500+ GST आहे. बाकीच्यांसाठी ते फी नाही आहे, म्हणजे की फी असणार आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे. जसं की यांनी लिहिलं आहे SC ST कॅटेगरी, PWBD कॅन्डिडेट आणि वुमन यासाठी कुठलीही फी नाही आहे. बाकीच्यांसाठी 500+ GST. ओके. आता सुरुवातीलाच यांनी जे म्हटलं होतं की तुम्ही इथे अप्लाय करताय तर बॅचलर डिग्री सोबत तुमचं गुड हे पाहिजे. इथे बघा, इथे सुरुवातीलाच तुम्हाला दिसून जाईल की गुड अकॅडमिक रेकॉर्ड पाहिजे. आता गुड अकॅडमिक रेकॉर्ड म्हणजे यांना काय म्हणायचं आहे, तर इथे बघा स्पष्ट दिलंय. गुड अकॅडमिक रेकॉर्ड म्हणजे तुम्हाला 55% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पडलेले पाहिजे. त्यामुळे इथे अजून शॉर्ट लिस्टिंग होऊन गेली. म्हणजे जर तुम्हाला 55% ग्रॅज्युएशनमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त पडले आहे तरच इथे अप्लाय करा. कारण की 55 पेक्षा कमी असेल तर फॉर्म भरण्यात काही अर्थ नाही आहे. ओके. त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री ऑप्टेन इन फर्स्ट अटेम्प्ट, म्हणजे तुम्ही फर्स्ट क्लास डिग्री घेतलेली आहे पहिल्याच याच्यात. नाही तर अनेकांना AT-AT लागते, 3-4 वर्षांमध्ये ते पास होतात, असं चालणार नाही. तुम्ही परीक्षा दिली, पास झाले, पहिल्याच अटेम्प्टमध्ये 55% पेक्षा जास्त पडलं आहे, मग तुम्ही ते एलिजिबल होतात. कारण की ते बाकी काहीच क्रायटेरिया नाही. इथे इंटरव्ह्यू पण घेणार नाही आहे. फक्त तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि याच्यातनं शॉर्टलिस्टिंग करणार आहे आणि त्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे. ओके. बाकी ते सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकताय. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर नेमकं पोस्ट काय, कशी आहे त्याबद्दलही माहिती दिसायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस फॉर दिस पोस्ट विल बी बेसिस ऑफ मेरिट ऑफ मार्क्स ऑप्टेन. जसं मी तुम्हाला सांगितलं 55% त्यापेक्षा जास्त पडले आहे, तर जेव्हा आपण फॉर्म भरू त्या बेसिसवर स्क्रीनिंग होईल, म्हणजे शॉर्ट लिस्टिंग होईल की ते फॉर्म ज्यांना चांगले मार्क आहे ते सिलेक्ट केले जातील. त्यानंतर
तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल आणि ती जे पास होतील त्यांचं इथे सिलेक्शन होईल. अशा प्रकारे इथे बघा दिलेलं आहे रिटन टेस्ट ऑर स्किल टेस्ट, म्हणजे रिटन टेस्ट होईल किंवा स्किल टेस्ट होईल, या प्रकारे तुमचं इथे असणार आहे. ओके, अप्लाय करायची लिंक कोणती आहे तर इथे बघू शकता ही अप्लाय करायची लिंक आहे. यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतोय. इथे बघा दिले TADA विल बी पेड बाय, म्हणजे जेव्हा तुमची ही स्क्रीनिंग टेस्ट झालं, रिटन टेस्ट झालं, स्किल टेस्ट झालं, यासाठी तुम्हाला TADA सुद्धा प्रोव्हाइड केला जातोय, जी की एक चांगली गोष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे जर का अप्लाय करतोय आणि जर का तुम्हाला 55 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के मार्क आहे तर तिथे स्क्रीनिंग होईल. स्क्रीनिंग झालेल्यांनाच ॲडमिट कार्ड येईल. असं नाही की आपण फॉर्म भरलो म्हणजे आपल्याला ॲडमिट कार्ड मिळेलच. तुम्ही फॉर्म भरलाय, तुमची स्क्रीनिंग होईल, त्याच्यानंतरच तुम्हाला इथे ॲडमिट कार्ड येईल. तुम्ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम द्याल आणि त्यानंतर सिलेक्शन होईल. अशा प्रकारे हे आहे. महत्त्वाचं म्हणजे परमनंट जॉब असणार आहे. 2 वर्षाचा इथे प्रोबेशनरी पिरियड आहे. त्याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि त्यांचा ऑफिशियल मेल ॲड्रेस दिला आहे. यावरही तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असेल ते तुम्ही इथे विचारू शकताय. तर अगदी छोटी आणि बेस्ट नोटिफिकेशन आहे. अनेक जण MPSC, UPSC अशा भरपूर साऱ्या एक्झामचा वर्षानुवर्ष तयारी करतात. पण ही बघा, या भरतीबद्दल मराठीमध्ये पण क्वचितच व्हिडिओ बघितला असेल किंवा बनवला असेल, कारण की अशा ज्या वॅकन्सी आहे या गुप्त वॅकन्सी असतात. जास्त जणांना कळत नाही. जागा पण इथे कमी असतात. जसं की आपण जागाबद्दल बघायला गेलो तर सगळ्यात आधी इथे बघू शकता 3 पोस्ट आहे आणि तिघांना इथे पे लेवल बघू शकता. याला 8चं पे लेवल आहे, याला 7चं आहे आणि याला 2चं आहे. तर टोटल पोस्ट बघू शकताय. सेक्शन ऑफिसरसाठी 12 आहे, डेप्युटी सेक्शन ऑफिसरसाठी 14 आहे आणि असिस्टंटसाठी सगळ्यात जास्ती 25 जागा आहे. ओके, मग SC, ST, OBC, EWS आणि UR साठी किती जागा आहे, म्हणजे कुठल्या कॅटेगरीतनं तुम्ही आहात त्यानुसार इथे तुम्ही अप्लाय करू शकता. आता अप्लाय कसं करायचं तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. यावर जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये WhatsApp टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे. जस्ट मग सुरुवातीला तुम्हाला काय टाईप करून घ्यायचं आहे, तुमचा ईमेल ॲड्रेस. ओके, तो कन्फर्म करून घ्यायचा, म्हणजे OTP तो टाकून कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे 6 आकडी. त्याच्यानंतर तुम्हाला तो कन्फर्म करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर हा कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे, जो तुम्हाला इथे दिसेल तो. त्याच्यानंतर साइन अप करायचं आहे आणि साइन अप केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं. लॉग इन कसं करायचं तर यावर क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचं, म्हणजे युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्ममध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी टाकायच्या तर सगळ्यात आधी तुमचं नाव, आडनाव, ॲड्रेस, त्याच्यानंतर तुमचं कॉलेज कोणतं आहे, म्हणजे 10वी कुठल्या कॉलेजमधून केली आहे, किती मार्क पडले, 12वी कुठून केली, किती मार्क पडले, ग्रॅज्युएशन केलं आहे, कुठल्या कॉलेजमधून केलं आहे, कुठल्या सिटीमधून केलं आहे, किती मार्क पडले, हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, तुमचा फोटो, तुमची सिग्नेचर अपलोड करायचं आहे. त्यानंतर ज्यांना ₹500 फी आहे, 500 प्लस GST आहे, त्यांनी ती फी भरायची आहे. अशा प्रकारे आपण इथे अप्लाय करू शकतोय. हे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, होम मिनिस्टर म्हणजे गृह मंत्रालय अंतर्गत ही वॅकन्सी येते. त्यामुळे वॅकन्सी चांगली आहे, पोस्ट चांगली आहे, सॅलरी ही चांगली आहे. त्यामुळे जे इलिजिबल आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन करिअर अपॉर्च्युनिटीज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.